दशक 7 समास 3 चतुर्दश ब्रह्मनिरूपण. श्री गुरुभ्यो नमः. श्रोते हो, लक्ष द्या. आता आम्ही साधकांना समाधान वाटावे असे ब्रह्मज्ञान सांगत आहोत. रत्न प्राप्त करून घेण्यासाठी त्यावर पडलेली माती बाजूला करावी लागते. तद्वत 14 ब्रह्मांची लक्षणं आहेत असे समजा. पदार्थ असल्याशिवाय नाव, द्वैत असल्याशिवाय दृष्टांत आणि पूर्व पक्षाशिवाय सिद्धांत सांगता येत नाही. प्रथम मिथ्या दृष्टी समोर आणून ते खोटे आहे ते जाणून त्याचा त्याग करावा. त्यानंतर सत्य आपोआप अंतःकरणात बिंबते. त्याकरता सिद्धांत जाणायला हवा म्हणून 14 ब्रह्मांचा विषय सांगितला आहे. श्रोत्याने क्षणभर इकडे लक्ष द्यावे. श्रुती सांगते की पहिले ब्रह्म ते शब्द ब्रह्म, दुसरे ओम हे अक्षर ब्रह्म, तिसरे खम ब्रह्म, चौथे सर्व ब्रह्म, पाचवे चैतन्य ब्रह्म, सहावे सत्ता ब्रह्म, सातवे साक्षी ब्रह्म, आठवे सगुण ब्रह्म, नववे निर्गुण ब्रह्म, 10वे वाच्य ब्रह्म, 11वे अनुभव ब्रह्म, 12वे आनंद ब्रह्म, 13वे तदाकार आणि 14वे अनिर्वाच्य. असे 14 ब्रह्म आहेत. त्यांची नावे सांगितली. आता प्रत्येकाचे वस्तुस्वरूपाचे रहस्य थोडक्यात सांगत आहोत. अनुभवरहित भ्रमच शब्द ब्रह्म होय. ओम ब्रह्मा ही एक अक्षर मात्र आहे. खम ब्रह्मामधील खम शब्दांनी व्यापक गुणांचे आकाश ब्रह्म असे सांगितले आहे. आता सूक्ष्म विषय असलेले सर्व ब्रह्म सांगत आहोत. पंचभूतांचे कार्य असलेले सर्व दृश्य पदार्थ शुद्ध ब्रह्म असे वर्णिले आहे. वेदाधाराने हेच सर्व ब्रह्म. आता चैतन्य ब्रह्म सांगत आहोत. पंचभूत इत्यादी मायेला चैतन्यच प्रेरणा देते. त्याला चैतन्य ब्रह्म असे म्हणतात. चैतन्याला ज्याची सत्ता ते सत्ता ब्रह्म, ती सत्ता जाणणारे ते साक्षी ब्रह्म. साक्षीत्वाला कारण असलेली वस्तू ही गुणात अंतर्भूत होते. त्याला वेद सगुण ब्रह्म असे सांगते. जेथे जीवगुणांची वार्ताच नाही ते निर्गुण ब्रह्म असे वाटते. आता वाच्य ब्रह्म सांगत आहोत. जे वाणीने सांगता येत नाही ते वाच्य ब्रह्म आणि सांगताही न येणारा अनुभव तो अनुभव ब्रह्म. आनंद ब्रह्माचा आनंद हा वृत्तीचा स्वभाव असून त्याचे रहस्य पुढे समजावून देत आहोत. असो, त्याच आनंद ब्रह्माचे ऐकत्व झाले की तेच तदाकार आणि सर्व उपाधी संबंध नाहीसे झाले की तेच अनिर्वाच्य होय. अशा तऱ्हेने 14 ब्रह्माबद्दल क्रमवार सांगितले आहे. साधकांनी त्याचा योग्य अर्थ करून घेतला तर त्यांना भ्रमबाधा करू शकत नाही. जे शाश्वत आहे ते ब्रह्मस्वरूप आणि अशाश्वत असलेले सर्व माया. या कसला लावून 14 ब्रह्मांचा सिद्धांत पाहूया. पहिले शब्द ब्रह्म हे अनुभवरहित असलेले खोटे शब्दरूप असल्याने त्यात शाश्वताचे लक्षण नाही. क्षर अक्षर हे दोन्ही नसलेल्या ब्रह्मस्वरूपात हे ओम अक्षर कोठून असणार. म्हणून ओम या एकाक्षर ब्रह्मातही शाश्वताचे लक्षण दिसत नाही. खम ब्रह्म असे श्रुतिवचन असले तरीही ज्ञान हे शून्याला नाश करते. म्हणून खम ब्रह्मातही शाश्वतता दिसत नाही. आता सर्वाला नाश आहे म्हटले की चौथे सर्व ब्रह्म हेही साहजिकच नाशवंत आहे. वेदांत शास्त्र जग प्रलय पावते असे निर्धारपूर्वक सांगत आहे. त्याचप्रमाणे ब्रह्म प्रलय होत असताना भूत समुदाय कुठे उरणार. म्हणून सर्व ब्रह्मांना नाश आहे. निश्चल आणि निर्गुण ब्रह्मवस्तूवर चलन आणि गुणांचा आरोप करीत असल्याने साकार जगाला शहाणे लोक सत्य असा विश्वास ठेवत नाहीत. एवढेच काय तर उत्पत्ती पावलेली पंचभूते प्रत्यक्ष नाशवंत असताना
सर्व ब्रह्म ही गोष्ट कशी संभवेल? आता हा विस्तार असो. तात्पर्य सर्व ब्रह्म ही नाशवंत आहे. वस्तूमध्ये भिन्नतेचे नाश असल्याने तेथे जगाचे दर्शन असू शकत नाही. आता चेतना देणारी वस्तूच स्वभावतः खोटी असल्याने चैतन्याचा नाश आलाच. त्याचप्रमाणे परिवार नसेल तर सत्ता ही सत्ताच वाटत नाही आणि पदार्थ नसतानाही साक्षीत्व ही निरर्थक असते. त्यानंतर सगुणाला नाश आहे या प्रत्यक्ष गोष्टीला प्रमाण कशासाठी हवे? अर्थात सगुण ब्रह्म नाशवंत आहे. बरं, निर्गुण ब्रह्म सत्य म्हणावे तर सगुणाशिवाय निर्गुण या नावाला तरी कोठे थारा आहे? गुणांच्या अस्तित्वाला गृहीत धरल्याशिवाय निर्गुणाला श्रेष्ठत्व प्राप्त होत नाही. माया मृगजळाप्रमाणे किंवा खोट्या कल्पना ढगासारखी आहे. ही गोष्ट सर्व संमत आहे ना. जन्मच नसताना जीव नसल्याप्रमाणे गावच नसेल तर गावाची सीमा कोठे असणार? या न्यायाप्रमाणे किंवा अद्वैत असलेल्या केवळ निर्गुणाला द्वैतातील गुणांच्या साक्षपतेची तुलना बरी वाटत नाही. त्याप्रमाणे माया नसलेली सत्ता, पदार्थाशिवाय जाणणारा आणि जडत्वाशिवाय चैतन्यता कशी येणार? सारांश: सत्ता, चैतन्य, साक्षीत्व हे सर्व गुणानेच निर्माण होतात. पण केवळ निर्गुणाला गुण कुठले? वर सांगितल्याप्रमाणे गुण नसलेल्या स्वरूपाला नाव ठेवणे निश्चितपणे खोटे असे जाणा. निर्गुण ब्रह्माला संज्ञेने कितीतरी नाव ठेवल्याने त्याला वाच्य ब्रह्म असे म्हणतात. आताच सांगितल्याप्रमाणे त्याला नाश आहे. आनंदाचा अनुभव ही सुद्धा वृत्तीची स्थिती आहे. तदाकारात वृत्तीला जागा नाही. ही गोष्ट खरी असली तरीही सर्व नाव वृत्तीच्या संबंधामुळे आल्याने निवृत्ती स्थितीत त्या नावाला थारा नाही. त्याचप्रमाणे निवृत्तीच्या पूर्ण स्थितीला अनिर्वाच्य असे म्हटले आहे. सारांश: अनिर्वाच्य हे वृत्तीरहित आहे. ती उन्मन्नी स्थिती आहे. अशी परवस्तूच ज्ञानी पुरुषांची निरुपाधिक विश्रांती आहे. उपाधिरहित ब्रह्मवस्तूच सहज समाधी आहे. त्या योगे संसार दुःखाच्या चिंता रोग नाहीसे होतात. जेथे उपाधी संपतात तीच सिद्धांत स्थिती समजा. हेच सिद्धांत, हेच वेदांत आणि हेच धादांत असलेली आत्मस्वरूप आहे. असो जे अनुभवी आहेत ते वर निरूपण केल्याप्रमाणे माया भ्रांती रहित शाश्वत ब्रह्माचे रहस्य स्वानुभवाने जाणून घेतात. ब्रह्मानुभवाची रीत अशी असते: आपले प्रतिबिंब कल्पना नाहीसे व्हावे म्हणजे अनुभवाचा सुकाळ होतो. आता कल्पना कशी नाहीशी करावी? तर निर्विकल्पाची कल्पना केली तर आपोआपच कल्पना नाहीसे होते. त्यानंतर अहंकार रूपाने नाहीसे होऊन आत्मत्वाने अनंत काळापर्यंत सुखाने राहावे. कल्पना ही एक चांगली गोष्ट आहे, कारण ती जिकडे वळविता तिकडे कल्पना करू लागते. निर्विकल्प स्वरूपात ही ती भरून जाते. पण चमत्कार म्हणजे निर्विकल्पाला कल्पू लागतो की कल्पनेच्या गोष्टीच नाहीशा होतात. निसंग वस्तूला भेटायला गेलो तर आपणच निसंग होता. परब्रह्म म्हणजे एखाद्या पदार्थाप्रमाणे नसल्याने ती काही हातात पकडून देता येत नाही. म्हणून हे रहस्य सद्गुरु मुखाने ऐकून अनुभवायला हवे. केवळ ब्रह्म अनुभवायला येईल अशी आता सांगितलेली गोष्टच पुढील निरूपणात पुन्हा सांगू. इथे श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे सप्तम दशके चतुर्दश ब्रह्मनिरूपण नाम तृतीयः समासः.